सुभाषराव लाबाडे बोलण्याला काहीतरी क्षमा पाहिजे. 3 तास झालं च्या पिऊन जा च्या पिऊन जा च्या पिऊन जा च्या पिऊन जा आणि सुंठ टाकायला लावलंय आलं टाकायला लावलंय. अहो कशाचं काही कोजागिरीचं दूध आणता का आम्हाला? पाटील हा म्हशीचं घट्ट 1 लिटर दूध हा आणि त्यात 3 कप बनवायचं आहे. उकळून आटवून वेळ लागणारच ना. घट्ट चहा पिण्यामध्ये आम्हाला मोठं करून ठेवता ना तुम्ही. नाही नाही मला काय म्हणायचं, मला म्हणायचं आता ववी दुकानातनं पिशवी घेऊन गेली दुधाची 1/2 लिटरची. म्हशीचं कुठनं घट्ट आणलं दूध? त्यातच म्हशीचं दूध होतं. पिशवीतलं दूध पिताय डेअरीचं. मला सांगताय याला म्हशीचं ओरिजिनल दूध बाळासाहेबांच्याच घरी. बरं, तब्येत बघा. ठीक आहे. आम्ही नवरा बायको 3 कप चहा पितो. ते तुम्ही कशाला आलता सांगा. आमचीच माफा काढायला लागला तुम्ही. पाटील हा आमचे प्रायव्हेट आहे, जाता घरी तुम्ही? मी घरी जाता? बोलवले कशाला मला मग हा असं देखील आता ते का परक माणूस आहे का? बरं ऐकू आता नका. तुम्ही एकामेकाच्या कानात बोला की बरं चिडू नका पाटील. यायला मग मुळावर आल्यासारखं वाटतं काय तुम्हाला? मी चिडू नका बोला कानात काय बोलायचं ते. चिडू कानात नका. बोट घालतो मी. हा इकडे बघू नका, इकडे बघू नका, तिकडे पलीकडे बघा. हा काय झालं मला 8-10 दिवस झालं हा तुमच्या बारक्या मेहुणीचा रोज फोन येतो. या माझ्या मिळूनीचा रोज येतो, नको केलं या. एवढ्यासाठी आमच्या घरी येता का तुम्ही? अहो, कशासाठी विचारा तरी का लगेच संशय आहे तुमच्या डोक्यात? कशासाठी? मेहुणीचं असं म्हणणं आहे हडपसरच्या गाडी ताळाच्या शेजारी 5 गुंठ्याचा प्लॉट आहे, मधीची काय निघालाय आणि त्याला अर्जंट गरज आहे. आणि तुमची मेहुणी म्हणते दाजी आपण दोघात घेऊ. तुमच्या दोघात? आमच्या दोघात. अहो म्हटलं सुभाषरावला घ्या की मग. दाजी या वराला खराब होईल म्हणते. मिळून मागच्या आठवड्यात माझ्याकडनं 5,000 रुपये नेलं आणि हडपसरला जागा घ्यायला निघाली. ते तुम्हाला उसनं दिलेलं नेलं, तुम्हाला उसनं दिलेलं नेलं. आमच्या मिळूनीनं तुम्ही जागा तिथं घ्यायची नाही. जागा घ्यायची असेल तर तुमची मिळून तुम्ही जागा घ्या. ए माझ्याकडे 1 रुपया नाही आता बरं का. मी तुम्हाला खरं सांगतो. अहो तुमच्या मेहुणीचा विषय नाही चाला पाटील. हा तुमच्या मला मी- मी तुम्हाला 1 रुपया देणार नाही आता. आणि कुणी मागितलं तर ओ पाटील कुणी मागितलं तर मग काय बोलत होता? आम्ही बेकारी काय? सुभाषरावची मेहुणी मला फोन करते 8 दिवस झालं. हा हा पण सुभाषराव जालत्यात या. नाही हेच माणूस फोन करत असेल ते कशाला फोन करल? मला महिना फोन करत नाही, तुम्हाला बरं फोन करते. अहो, व्यवहाराचा विषय आहे ना. 5 गुंठ्याचा प्लॉट आहे मध्ये. तुमची मिळून तुम्ही घ्या, तुमची मिळून तुम्ही घ्या. अहो तुम्हाला बागवाना म्हणून सांगा ना, मेहुणीचं चांगलं झालेलं. आमच्या नातेवाईकांना गुतवू नका, अडचणीचा आणताल तुम्ही. आतापर्यंत कशात यशस्वी झालाय तुम्ही? विमानतळाच्या शेजारी, नको ना, गाडी तळा शेजारी. नको. तुम्हीच विमानतळाच्या तिथं घ्या, तुम्हीच विमानात तिथं उडवा. अहो रेस कोर्स पुढे नाही वेळ लागत. आज जर आपण पैसे गुतावले ना 6 महिन्यात आपण आमच्याच मिळून काय अडलंय तुमचं? विश्वास बसलाय. म्हटलं सुभाषराव एवढा राव मोठा पैशावाला माणूस आहे. दाजी दिसतो तसा नाही म्हणली, खराब आहे व्यवहाराला. एसटी स्टँड जवळ आहे का तिथं? अहो हाडप स्वारगेट पुढे राहतं. असं बी. स्वारगेटच्या अलीकडे पुलगेट, हा रेस कोर्स बरं. आणि इकडे विमानतळ, गाडी तळ. पण ती चहाचं काय झालं? आणि रोड चहासाठी हे चहा तुमच्यात मिळत नाही का? येईल की येता राहतोय का चहा? हा तर सुभाषराव तुम्ही नाराज होऊ नका, नाराज होऊ नका. त्यामुळं आमच्या दोघाचं ठरलंय तिथं प्लॉट घ्यायचा. तुम्ही आमच्याच का मिळूनीच्या मागे लागलाय राव? अहो मेहुणी माझ्या मागे लागली हा, तुमची. तर मिळूनी मागे लागली, फोन करत असताल सारखं. मी सीडीआर काढी ना मोबाईलचं तुमच्या. जरा काढा आमचा शेड्यार. तुम्ही चालताय म्हणून सांगा की. विमानतळ अजून विमानतळ व्हायचंय, नुसतं फक्त चर्चा चालली. मंजुरी नाही, विमानतळ नाही. काय सुभाषराव पण आज घेऊन ठेवली पाहिजे ना. नको, मिळूनीला अडचणी चालचाल तुम्ही, अजिबात नको. जाऊ दे हो का पाटील. हा आमची प्रगती काय सुभाषरावला बागवणार नाही. कारण ह्यांना काय वाटणार, अरे दीवानो मुझे पहचानो, काशे आया मैं हूँ कौन, मैं हूँ डॉन, मैं हूँ डॉन, मैं हूँ डॉन. सुभाषराव ही कोण टकलो हैवान? रामभाऊ इथं रामभाऊ. बाबो आणि रामभाऊ हे काय असला अवतार केलाय? काय का रामभाऊ, काय तुझं वागणं काय दिसतोय, टकाल केलंय इद्र्याचं सगळं आबरू घालाव तुला का. अहो सगळ्या सौंदर्याचा चुतुडा केलाय रामभाऊने. हा दिसतं दिसाय बिसूर परत आता टकाल करून आलाय.
एखादं बी रामभाऊला बघताच एखादं बी धरून मारायचं. अरे मला वाटलं माझा न्यू लुक बघून तुम्ही टरा 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 घाबरचाल. ए रामभाऊ, आम्हाला काय धोतराचं पान समजलं काय? टरा 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 फाटायला. आ अरे शब्द तरी नीट वापर. का अरे त्याला थरा थरा म्हणते ती. नाही नाही, थरथराट. अहो, घरात तुमच्या अण्णा वहिनी गाणं तरी घाबरले असतील का तुम्हाला? आणि बाहेरच्याचा काय विषय घेऊन बसलाय तुम्ही? सुभाषराव सकाळपासून घराच्या बाहेर निघली ना, कोण? ती होल्टच निर्माण झालाय. का? मी ठरवलं असा लुक करायचा की घरात वजन पडलं पाहिजे. सकाळपासून कुत्रं घराच्या बाहेर नाही आणि तू म्हणते वे शब्द तरी नीट वापर. अरे लई द्रग दिसतो रामभाऊला का. महत्वाच्या विषयी आमची चर्चा चालली. उठ उठ जाना. कुणाला जाऊ म्हणतोय? अरे तुला म्हणतोय तर तुला म्हणतोय जा तर लोक भेटेल रामभाऊ. ए बाळ्या, परत परत बसून एकत्र. ए यार कुणाला जाऊ म्हणतोय? तुझं घर आहे काय? आणि तू पेत होता ना तेच बरं होतं. अरे तू रिस्पेक्ट तरी करायचा. दारू सोडली की मला उठ म्हणायला लागला. अरे मग दारू सोडल्यापासून मी उच्च लोकांच्यात राहतोय जाऊन रामभाऊ. रामभाऊ चांगल्या चांगल्या विचारांच्या लोकांच्यात राहतोय. ज्या लोकांना मी मार्गदर्शन केलं त्यांना तू उंच म्हणतोय. मी किती उंच असं? रामभाऊ बाळासाहेब म्हणते ती बरोबर आहे. बायको आता आमची चहा घेऊन येईल. हा असला इद्रूप चेहरा बघितला त्याला चक्कर आली, दवाखान्याचा खर्च काय तुम्ही देणार आहे का? आणि तिच्या हातात ती कपाशी खाळ करून गोडून पडणार. चहा बी सांडला, कपाशी बी फुटली. हा त्यामुळे आपलं ए, मी वहिनी आल्याला काय देव म्हणतोय काय त्यांना? आपण बेवल्यावर त्याच ते बेवल्यावर काय करणार आहे तुम्ही? देवल्या. हा अरे अरे अरे, डॉन का इंतजार तो सभी मुल्कों को है. 11 मुल्कों को, 13 मुल्कों को, 14-15 मुल्कों को है. आता चारीने येता येता बायका धुणं धुवत होत्या, पळाल्या. म्हणा हे कोण आलं? इतका माझा होल्ट निर्माण झाला आणि तुम्हाला उठ म्हणतो? नीच माणसा, मी उठायला आलो काय? ए मी तुला न्यायला आलोय. कुठं काम आहे महत्वाचं. ए मी येत नसतो चिल्लर माणसांनो, चाप्या आणि घाबरा बायकांना. रामभाऊ. माझं महत्वाच्या विषयावर चर्चा चालली. माझी पुण्यात हडपसरला जागा घ्यायचं नियोजन चाललंय. त्याच्यावर चर्चा चालली. सुभाषरावला भगवाना आणि व्यवहार तर होत आलाय. त्यामुळं तू जा. चांगल्या मोक्याच्या ठिकाणी घेतोय की. हो अरे त्याच्यापेक्षा चांगल्या ठिकाणी देतून जागा तुला. रेस कोर्स आहे का नाही? रेस कोर्सच्या मधोमध एकर देतो तुला. एकर अख्खं घोडं तुझ्या जागेच्या भोवती फिरलं पाहिजे. तुझ्या बापाची ती काय तिथं ए रामभाऊच्या बापाच्या आजा पंजाचे तिथं निघला 7-12. गुंट आहे का तुला? ए काय इथं नसू दे. गाण्या एका ए, खोलीत आणि त्यात दुसऱ्या बाळ्या, तिथला एक गुंटा ना अख्खं गाव कळलं ना. चल होय रामभाऊ, हा. तुम्हाला डावात मसाला करायची लय सवय बेकार आहे बरं का? घाण, घाण. बसलं की चल बाजूला बोलायचंय, बसलं की चल बाजूला बाजूला बोलायचंय. नाही बोलायचं नाही, न्यायचं आहे डायरेक्ट. तिथं जाऊन मोठं झालेलं मग मग आम्ही बघ येतो की. काय चल चल. चला की बायकोच्या हातचा. बायको खवळेल रागवल बाहेर हे चल हे चल. ए डोनचं ऐकायचं. बघितलं का सुभाषराव?